तालुक्यातील शिवणखेड बुद्रुक येथील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीसाठी कोल्हापूरकडे घेऊन जाणारी बस मंगळवेढ्याजवळ आज पहाटे 3 ते 4 दरम्यान उलटली आणि त्यानंतर जे काही घडलं ते भयंकरच होतं। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चाकूर तालुक्यातील शिवणखेड बुद्रुक येथील श्री गणेश विद्यालयातील 39 विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये 18 मुली आणि 21 मुलांना घेऊन अभ्यास सहलीसाठी एका खाजगी बसनं कोल्हापूर येथील पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक स्थळे पाहण्यासाठी रात्री 10च्या सुमारास निघाली होती। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याजवळ चालक मोबाईलमध्ये बघत असल्यानं त्याचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली। अपघातात बसमधील काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांना किरकोळ मार लागून ते जखमी झाले। देव बलवत्तर म्हणून कुठलीच जीवितहानी झाली नाही। जखमी विद्यार्थ्यांना मंगळवेढ्याहून लातूर इथं आणण्यात आलंय। किरकोळ जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुख्याध्यापक कलमे यांच्याशी संवाद साधला असता ही सहल शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने काढली होती। कोल्हापूर येथील पर्यटन व शैक्षणिक स्थळे पाहण्याचं ठरवलं होतं, परंतु हा रस्त्यात अपघात झालाय। जीवितहानी झालेली नाही। काही विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झालेत। तत्काळ त्यांना दुसऱ्या गाडीनं परत लातूरला आणून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू केले। या बसमधील 39 विद्यार्थी बालंबाल बचावलेत। त्या बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असून त्यांना लातूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय। सद्यस्थितीत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून ते सुखरूप असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांनी दिली आहे।